नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे 1297 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे 1200 हेक्टरवरील कांदा पिकाचं झालंय। यापैकी 1100 हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यात झालेलं आहे। बागलाण तालुक्यामध्ये देखील 18 गावांमधील 1700 शेतकऱ्यांच्या सुमारे 1200 हेक्टरवरील पिकं आडवी झालेली आहेत। दरम्यान राज्यातल्या 24 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसलाय। तब्बल 26,000 एकरावर नुकसान झालेलं आहे। पंचनामाचे आदेश देण्यात आले। ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। स्टँडिंग ऑर्डर्स त्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत। आतापर्यंत जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आणि 110 तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथे पंचनामेची फिगर जी आहे ते 25 ते 26,000 एकरापर्यंत साधारण अंदाज आहे। आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल।